खेळपट्टीची सेवा करा, क्रिकेट तुम्हाला नक्कीच मोबदला देईल असं म्हणतात. आणि क्रिकेटवरती आतोनात प्रेम करणारे व्यक्तिमत्व अर्थात राजीव शेठ शिर्के इथं खेळपट्टीची सेवा करतायत. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या चिमुकलीच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा देखील आयोजित केली जाते. WPL ला देखील खराटा घेऊन त्यांनी विकेट साफ केलेली आहे. म्हणजे क्रिकेटची सेवा करण्यामध्ये कुठेही मागे पडत नाही हा माणूस. चला वळूयात मैदानाकडे. सलामीची जोडी पुन्हा एकदा रवी पवार आणि दुसरीकडे स्टार बॅटर लल्लन अर्थात सूरज माताळे. गोलंदाजीसाठी वाईचा आयकॉन अर्थात वंडर बॉय ऑफ पसरणी प्रमोद अण्णा गायकवाड. पहिला चेंडू रिवर्सचा प्रयत्न डायव्हिंग एफर्ट कॅच मात्र ड्रॉप. एफर्ट चांगला, संधी होती इथं सिंगल मात्र प्राप्त होती आहे. संधी दवडली का याचा देखील विचार करावा लागेल कारण रवी पवार एक घातक खेळाडू आहे. आता मात्र सूरज मताळेकडे संधी आहे. पहिल्या सामन्यात ज्या पद्धतीने फटका लगावला निराशाजनक त्यांचा अगदी वॉक होता खेळपट्टीच्या बाहेर जाताना, परंतु संधी आहे पुन्हा एकदा. यावेळी मात्र जबरदस्त कनेक्शन, चेंडू निष्ठून जातोय अगदी गॅप मध्ये. फील्ड केला जाईल का, मोऱ्या पाठलाग करतोय परंतु निष्ठून जाईल. वन बाउन्स, टू बाउन्स, सीमा पार, मिळतील 4 चौकार. सूरज माताळे ISPL मध्ये निवड झालेला खेळाडू, ओपनचं क्रिकेट पप्पू रामगुडे यांच्या सेटमधून गाजवणारा खेळाडू इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करेल, नक्कीच करेल. तर दुसऱ्या बाजूला प्रमोद अण्णा यांचा प्रयत्न असेल त्यांना रोखण्यासाठी. जबरदस्त चेंडू हाताळला यावेळेला तितक्याच चतुराईनं मनगडाचा सुरेख वापर करत अगदी विराट कोहली यांच्या स्टाईलमध्ये फ्लिक केलाय. काव कॉर्नरमध्ये मनोज मांढरे आहेत या फटक्यासाठी तैनात. 2 धावा मात्र होतील धावफलकादार. यावेळी मात्र हवेमध्ये मोठा फटका खेळलाय, गॅप मध्ये पुन्हा एकदा निष्ठून चाललाय. 1 बाउन्स, सीमा पार, चौकार. थोडासा रणनीतीमध्ये बदल करावा लागेल का. पसरणी संघ इथं ज्या पद्धतीने फटकेबाजी केली जाते क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जातील का याचा विचार करावा लागेल. अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2च खेळाडूंची मर्यादा आहे खेळपट्टीच्या 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. परंतु बॉर्डर रायडर म्हणून एक खेळाडू आपण पाहतो लॉंग ऑफ वरती तैनात आहे. परंतु जर लॉंग ऑफला खेळाडू आहे तर लॉंग ऑफच्या दिशेने गोलंदाजी देखील करणं गरजेचं आहे. तुम्ही लाईन आणि लेंथ तुमची अचूक असणं गरजेचं आहे. यावेळी मात्र फटका जबरदस्त, हेलिकॉप्टर आउट ऑफ द ग्राउंड, लाजवाब अफलातून ताबडतोब षटकार. सूरज माताळे अगदी सायंकाळच्या सत्रामध्ये सूर्यदेवाची प्रखरता कमी झाली आहे परंतु सूरज इथं मात्र चमकतोय, तळपतोय, आग ओकतोय. यावेळी मात्र चांगला चेंडू, चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. हे का चांगल्या खेळाडूची निशाणी आहे. षटकाची होते सांगता. पहिलं षटक समाप्त. 17 धावा प्रमोद अण्णाच्या षटकामध्ये. एक चांगला खेळाडू चांगल्या चेंडूचा सन्मान देत असताना खरपूस चेंडूचा मात्र पुरेपूर समाचार घेतो आणि तशीच काहीशी कामगिरी इथं केली आहे. मनोज मांढरेच्या हातात चेंडू सोपवला गेलाय. मनोज मांढरे ओळखला जातो आपल्या भेदक आणि वेगवान मारासाठी. आता मात्र थोडासा दिलासा असेल या सामन्यात पसरणी संघासाठी. षटक पॉवर प्ले तर संपलाय. क्षेत्ररक्षकांची मर्यादा इथं मात्र सैलावते. क्षेत्ररक्षण फैलावतंय. बाउंड्री रायडर्स आता वाढतील. मोने आहेत काव कॉर्नर डीप मिड विकेट मध्ये. काव कॉर्नर मध्ये आता नवीन सालून खेळत आहेत. लॉंग ऑनला प्रमोदांना गायकवाड, धीरज मराठे. लॉंग ऑफ डीप स्वीपर कव्हर मध्ये मात्र राजीव शेठ, रोहन आहे, रोहन शिर्के. यावेळी हलक्या हाताने टॅप केला. थर्मानाने गेलीच्या मधोमध गॅप भेटण्याचा प्रयत्न, चांगला एफर्ट. दुसरीचा प्रयत्न होतोय परंतु थांबवावं लागेल एका धावावर रवी यांना.
यावेळी रिव्हर्सचा प्रयत्न मात्र फसला. दिशा भरकटते. वाईड बॉल येतोय. आउट ऑफ द रीच ऑफ बॅट्समन. हा चेंडू हाताळला जातोय. पण तर सांगतील इट इज अ वाईड बॉल. एक मॅच आहे. आजच्या दिवसातील राजा संघ कोण हे ठरवण्यासाठी एक संघ तर पुढच्या फेरीत दाखल झालाय. धनगरवाडी कोडोलीचा दुसरा संघ कोणता असणार. रिव्हर्सचा फटका. रोहन शिर्के डाऊन द बॉल. दिस मॅन मेक्स नो मिस्टेक इन द फील्ड. जबरदस्त कॅच पकडली. विकेटचं पत रोहन भैया शिर्के. अतिशय अप्रतिम असा क्षेत्ररक्षक. इथं मात्र अगदी अलगद जाळ्यामध्ये ओढलाय. सूरज माताळे लल्लनला जबरदस्त गोलंदाजी आणि आपल्या जाळ्यात अलगद ओढलं. या षटकापूर्वी क्षेत्ररक्षणात बदल झाले. रोहनला अगदी तैनात केलं गेलं तैनात डीप मध्ये आणि अप्रतिम लाजवाब कॅच. महत्वपूर्ण विकेट. या विकेट नंतर समीकरण बदलणार का. सामन्यात पुनरागमन होणार का याकडे लक्ष असेल. वसरणी संघ संधी आली आहे. संधीचं सोनं करावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. अक्षयनं प्रभाव सोडलाय पहिल्या मॅच मध्ये. इथं देखील पुन्हा एकदा संधी मिळते. प्रमोट केलं जातं या मॅच मध्ये. थोडस स्पीडअप घ्या. यावेळी स्टेप आउट. अगदी ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध, परंतु डॉट बॉल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. अक्षयला थांबवलं पहिल्या चेंडूवर. मनोज मांढरेची खासियत आहे. अगदी गोल्डन आर्म म्हटलं तरी हरकत नाही. जसं इंडियन क्रिकेट टीम मध्ये केदार जाधवला आपण म्हणायचो ना मॅन विथ अ गोल्डन आर्म, तसंच काहीच चित्र आहे मनोजच्या बाबतीत. विकेट टेकर आहे मनोज. यावेळी पुन्हा एकदा कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. लुकिंग लंडन टॉकिंग टोकियो असा फटका पाहायला मिळाला. अगदी रिव्हर्सचा फटका थर्डमॅनकडे गेला की काय. चेंडू मात्र राजीव शेठ शिर्के यांच्याकडे फाईन लेगला गेलाय. सिंगल आली आहे. अगदी फनी मुमेंट्स मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त चेंडू हाताळला. वेगवान धारदार गोलंदाजी. अचूक दिशा अचूक टप्पा आणि भेदक वेग हीच एका जबरदस्त गोलंदाजाची निशाणी. आणि मनोज मांढरे दाखवून देतोय की ती क्षमता आहे माझ्याकडे. 20 धावा अवघ्या धावफलकावरती आहेत. या षटकात आल्यात केवळ 3 धावा पैकी एक अवांतर धाव वाईडची देखील आहे. आणि एक मोठी विकेट हे विसरून चालणार नाहीये. सायंकाळच्या सत्रात लो स्कोरिंग बॅटल्स आपण बऱ्याच वेळेला पाहतो, परंतु इथं जबरदस्त गोलंदाजी. अपील उचलली आहे. अपील आहे, उत्साह आहे, आत्मविश्वास देखील. पंच मात्र स्थिर आहेत. अगदी फलंदाजांचं चातुर्य या दरम्यान पाहायला मिळतं. सिंगल कंप्लीट केली आहे. चोरटी धाव घेतल्या. निर्णयाची प्रतीक्षा असेल, चर्चा केली जाईल. चर्चेतून उत्तर देखील आपल्याला मिळेल. तुर्तास धावफलक 20 वरती स्थिर. पंचांच्या निर्णयाची आम्हाला देखील प्रतीक्षा आहे. पंच प्लीज निर्णय कळवा. नॉट आउट इज द कॉल. थँक्यू. याबरोबरच एक सिंगल घेतली जाते. षटकाची होईल सांगता. सिंगल 2 षटकांचा खेळ थांबला. 1 गडी बाद. 21 धावा धावफलकावरती. गोलंदाजीसाठी येतोय किरण महांगडे. दोन षटकानंतर 21 धावा धावफलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर किरण महांगडे घेऊन येत असताना पाहायला मिळतील.
रवी पवारकडे नजरा असतील. रवी यांनी प्रभावित केलं पहिल्या सामन्यात देखील, परंतु कुठेतरी ते लालच स्विच हिटचा जो प्रयत्न आहे पहिल्या सामन्यात देखील यशस्वी ठरले नाही आहेत. यावेळी देखील प्रयत्न आहेत त्यांचे. यावेळी मात्र पुन्हा एकदा रोहन शिर्के बिझी मॅन इन द फील्ड. आज वन माउस फील्ड केला जाईल. या चेंडू कॅचसाठी गेले नाही आहेत. अंदाज घेतला चेंडूचा आणि त्यानंतर संघासाठी 2 धावा वाचवल्या. कारण इथं विकेट बरोबरच धावा रोखणे देखील तितकंच महत्वाचं आहे, कारण अटीतटीचे निर्णय क्षण आहेत. या सामन्यात तुम्हाला 2 धावा प्राप्त होतील या चेंडूच्या पाठीमागे. अगदी पहा यावेळेला बागफूट होती ज्या पद्धतीनं अप्पर कट खेळला गेला आहे पॉइंट मधोमध. अशा प्रकारची सुजबुजभरी फलंदाजी तुम्हाला करावी लागेल, समयसूचकता दाखवावी लागेल. फक्त षटकार चौकार म्हणजे क्रिकेट नव्हे. क्रिकेटमध्ये फक्त षटकार चौकार खेळायचे असते तर मग बेसबॉल खेळणं काय वाईट आहे. सिंगल डबल तुम्हाला खेळता आला पाहिजेत, समन्वय साधता आला पाहिजे. येस, याच बद्दल आपण चर्चा करतोय. सेन्सिबल क्रिकेट. चांगला चेंडूवर सन्मान देत असताना सिंगल्स कशा येतील, डबल्स कशा येतील, डॉट बॉल पर्सेंटेज कमी कसं होईल याकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक चेंडूवर षटकार मारणं सोपं नाही आहे, परंतु प्रत्येक चेंडूवर सिंगल्स घेऊ शकता तुम्ही. कारण गोलंदाज षटकारानं फ्रस्ट्रेट जितका होत नाही ना तितका जास्त तो सिंगल आणि डबल्सने होतो. फलंदाज जेव्हा डॉट बॉल्स नंतर दबावामध्ये मोठे फटके खेळायला जातो तेव्हाच तर खऱ्या गोलंदाजाचा विकेट मिळवण्याची ही संधी असते. या दरम्यान मोठा गॅपचा पाठलाग केला जाईल मोहनाच्या माध्यमातून. चांगला एफर्ट, जबरदस्त. संघासाठी निश्चितपणे 2 धावा वाचवल्यात. अप्रतिम क्षेत्ररक्षण. अगदी खूप मोठा गॅप आहे त्या रिजन मध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे, परंतु इथं मोहनाच्या माध्यमातून थांबवला गेला चेंडू. जबरदस्त कामगिरी. संपूर्ण समर्पण मैदानाच्या आतमध्ये. आणि या प्रकारचे टीम एफर्ट्सच तुम्हाला वरती स्वार करतात. यावेळी फटका फसला अगदी बॅकवर्ड रिजन मध्ये. रोहन शिर्के पुन्हा एकदा वाऱ्याच्या वेगाने धावतोय. चित्ताच्या चपळाईने चेंडूवरची झडप घालतोय. लाजवाब फेकी देखील, परंतु तितक्याच वेगानं धावताय फलंदाज खेळपट्टीवर. 2 धावा याही चेंडूच्या पाठीमागे मिळतील. 2 धावा आल्या आहेत याही चेंडूच्या पाठीमागे. 28 वरती पोचलाय धावफलक. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा मारा. जबरदस्त गोलंदाजी. शॉर्ट पिच बॉल. स्टेप आउट झाला फलंदाज. बदल आणि त्याचा वापर करण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज चतुर, चालाक. जबरदस्त गोलंदाजी. फलंदाजाच्या रणनीतीचा अभ्यास करत असताना अगदी बुद्धिचातुर्याचा वापर करत ज्या पद्धतीनं टप्पा बदलला ना किरण, कौतुकास्पद. ओ वाट डिलिव्हरी. आखूट टप्प्याचा चेंडू बॅकफुटवरती ढकललं. फलंदाज तयार बॅकफुट साठी. यावेळी मात्र अगदी बुंदा मारला. यष्टी उद्ध्वस्त. त्रिफळाचीत. दांडी गुल. मोठी विकेट अक्षयच्या माध्यमातून. अमित मैदानाच्या आतमध्ये होतो दाखल. 3 षटकांचा खेळ थांबलाय. 28 धावा आहेत धावफलकावरती. तर थोडं स्पीडअप घ्या प्लीज फलंदाज. धीरज मराठे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू सोपवला गेलाय. धीरज हा देखील प्रभावित करणारा गोलंदाज आहे. मैदानाच्या आतमध्ये पसरणी संघाकडून प्रतिनिधित्व करताना याही खेळाडूनं छाप सोडलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये अमित दाखल झालाय, परंतु रवीकडे नजर असतील. ज्या पद्धतीची फटकेबाजी आतापर्यंत रवीने केली आहे, परंतु कुठेतरी तो रिव्हर्सचं जे मोह त्यांना आवरावा लागेल. कारण संघ हितासाठी तो महत्वाचा आहे का. तुमचा रिव्हर्सचा देखणा फटका तुम्हाला एखाद्या वेळेला कनेक्शन देऊन जाईल, चौकार देऊन जाईल, परंतु जर पर्सेंटेज तुमचं जर सक्सेसचं कमी असेल ना तर कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. तो विचार करावा लागेल. 6 चेंडूंचा खेळ बाकी. 28 धावा धावफलकावरती आहेत. अखेरचे 6 चेंडू निर्णायक ठरतील मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी.
इथं मात्र दिशाहीन मारा, खराब सुरुवात धीरजच्या माध्यमातून, अगदी वाईट बॉल येतोय. मागच्या सामन्यात जर आपण पाहिलं ना तर चौथ्या गोलंदाजाची भूमिका राजीव शेठ शिर्के यांनी बजावली होती. यावेळी धीरजला ती संधी दिली आहे. संधी जर एखादी मिळाली आहे ना तर तिथं सोनं करणं गरजेचं आहे, कारण अशा प्रकारच्या संधी वारंवार मिळत नाहीत. हिरो बनण्याची संधी. यावेळी मात्र लाजवाब स्ट्रोक, ओव्हर, एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा पॉवर, सिक्सर, षटकार येतोय. जबरदस्त टोला लगावलाय. अगदी प्युअर टायमिंग ऑफ द बॅट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, षटकार लगावलाय. येस नक्कीच आपण स्पीडअप घेऊयात. फक्त चेंडू बॉल लगेच मॅच बॉल आतमध्ये लगेच दाखल झाला तर आपण मॅच नक्कीच स्पीड मध्ये कंटिन्यू करू शकतो. पस्तीस धावा धावफलकावरती दाखल. 3 षटकांमध्ये चांगल्या पद्धतीने थोपवलाय, परंतु चौथ्या षटकात कुठेतरी धीरजला चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॅटची इनसाइड एज, अगदी अनुज यांना चकवत चेंडू बॅकवर्ड डिव्हिजन मध्ये राजीव शेठ शिर्के यांच्या हातामध्ये सिंगल देऊन जाईल. एक से काम तो नाही बनेगा. 36 धावा धावफलकावरती दाखल. 4 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळी मात्र पायावरती आलेला चेंडू फुलटॉस. मोने यांना पुन्हा एकदा बिझी ठेवलाय आणि हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये किती व्यस्त असला ना तरी चुका मात्र करत नाही, ही याची खासियत आहे. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउटची संधी. अमितला परतावं लागेल माघारी. 2 धावा आल्या. तिसरीच्या प्रयत्नात मात्र बलिदान. संपूर्ण समर्पण संघ हितासाठी. रवी अंत स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे आणि संघाची गरज ओळखली, मागणी तसा पुरवठा केला आणि डगआउटचा रस्ता पकडला. 3 चेंडूचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू दाखल होतोय. शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला 4थ्या क्रमांकावर. किरण दाखल झालाय. रोहन शिर्के पुन्हा एकदा. यावेळी चांगला थ्रो केला. रनआउटची संधी आहे. पंचांकडे नजरा नक्कीच असतील. पाटील सेफ. 2 धावा प्राप्त झाल्यात, यशस्वीरित्या प्राप्त केल्यात. अप्रतिम पुनरागमन केले धीरज यांनी आणि रोहन आणि ऋतिक कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं स्कोर ऑफ द विकेट दोन्ही खेळाडू तैनात आहेत. कीच 40 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ बाकी. अगदी कामतडी सारख्या दिग्गज फलंदाजाची फळे असणाऱ्या संघाला रोखलंय, चांगल्या प्रकारे रोखलंय आणि यामध्ये सर्वात महत्वाचा वाटा आहे तो क्षेत्ररक्षकांचा. जबरदस्त हाताळा हा चेंडू. व्हॉट डिलिव्हरी मॅन धीरज मराठे. अप्रतिम अप्रतिम हाताळा हा चेंडू. सन्माननीय बाळासाहेब निकम यांचं शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. मायेची उबदार शाल देऊन त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. या दरम्यान स्टेप आउट समोरच्या बाजूला अनुज मांढरा आहे डीप मध्ये तैनात. 2 धावांचा प्रयत्न आहे, यशस्वीरित्या पूर्ण देखील होतील 2 धावा. या 2 धावांबरोबरच इनिंग्सची होईल सांगता. पहिल्या इनिंग्सचा खेळ थांबला. 4 षटका अखेरीस 3 गडी बाद 42 धावा. पहिल्या षटकात 17 आल्या, तदनंतरच्या 3 षटकांमध्ये अवघ्या 25 धावा खर्च केल्यात पसरणी संघानं. गुड कमबॅक, चांगली खेळी म्हणावी लागेल. आणि कुठेतरी आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये फलंदाजी इतकी महत्वाची, गोलंदाजी जितकी महत्वाची तितकीच किंबहुना त्यापेक्षा 1% जास्त महत्वाचं काय असेल ना तर तुमची फिल्डिंग. चांगला फिल्डिंग एफर्ट तुमच्या संघासाठी अनेक इतिहास रचू शकतो, हे आपण पाहिलेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं रोहन शिर्के आणि मोना महांगडे यांनी फिल्डिंग केली ना संपूर्ण मैदानाच्या आतमध्ये, स्कोअर ऑफ द विकेट डीप मध्ये ज्या पद्धतीनं रोहन यांनी कॅच पकडला, ज्या पद्धतीनं मोना यांनी 2 चौकार वाचवले, या एकेरी दुहेरी धावांचा जो प्रभाव आहे तो प्रभाव तुम्हाला चेस करत असताना पाहायला मिळेल. कारण एका धावाला महत्व आहे. एव्हरी मुवमेंट इज अ इव्हेंट हिअर.
चला क्षेत्ररक्षण लगेच सजवायचंय कामतडी संघ. आपल्याकडे वेळ कमी आहे. सूर्यदेव थोडेसे नाराज होत चाललेत. आपल्याकडे प्रकाशाचा अभाव पडू शकतो. बॅड लाईट ची अपील अलाउड नाहीये. बॅड लाईट अभावी खेळ थांबवला जाणार नाही याची नोंद घ्या. चोवीस चेंडू 43 धावांचं लक्ष आणि नजरा असतील आता पसरणी संघाकडे. चला स्पीडअप घ्या. कामतडी संघ पसरणी संघ सलामीवर दाखल करा. चला स्पीडअप घ्यायचंय. अजून एक मॅच आपल्याला खेळायची आहे. 24 चेंडू 43 धावांचं तगडं आव्हान. तगडच म्हणावं लागेल. सायंकाळच्या सत्रात ज्या पद्धतीनं सामने सुरू आहेत ना, धावा घेणं सोपं नाहीये. षटकार चौकार तितक्याशा तीव्रतेने येत नाहीयेत आणि मैदानाची रचना जर आपण पाहिली ना, या मैदानावर षटकार चौकार खेळणं अगदी 10x बॉलवरती देखील सोपं नाहीये. प्रमोदांना गायकवाड पहिल्या सामन्यात 48 धावांची खेळी खेळलाय जरूर, परंतु किती मोठे दिग्गज असला ना तुम्ही, सुरुवात तुम्हाला शून्यापासून करावी लागते आणि पुन्हा एकदा शून्यापासून सुरुवात करायची आहे. 43 धावांचा डोंगर उभा राहिलाय. समोर रवी पवारचं आव्हान आहे. रवी पवारचा यावेळेला रनअप शॉर्ट पाहायला मिळतोय. काहीतरी रणनीतीमध्ये बदल केलाय. नक्की गोलंदाजीत काय बदल होणार हे पाहायचंय. अगदी 4 ते 5 पावलांचा रनअप घेतोय की काय नाही. मनोज मांढरे दुसऱ्या बाजूला. जर क्षेत्ररक्षण पाहिलं तर डीप मध्ये 2 खेळाडू तैनात पाहायला मिळतात आपल्याला. पहिला चेंडू 24 चेंडू 43 ची गरज. पहिल्या चेंडूवर बिग ब्लास्ट, बिग हिट, सीमा पार षटकार. स्टार्टेड व्हेरी लेफ्ट. जिथं मागच्या सामन्यात शेवट केला तिथूनच केली आहे सुरुवात. मागच्या सामन्यात 49 वरती अडकला. यावेळी 50 ची गरज नाहीये, अवघ्या 43 ची गरज आहे. ठोकलाय लाजवाब, खणखणीत, दणदणीत, सुपर हिट षटकार. प्रमोदांना गायकवाड. हल्ला चढवलाय. रवी कमबॅक साठी ओळखले जातात. यावेळी कमबॅक केलाय, यॉर्कर खोदलाय, परंतु सामना देखील दिला जातोय. प्रमोद यांना माहिती आहे इथं थांबणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवर बिग हिट गरजेचा नाहीये. 43 ची आवश्यकता आहे. 43 धावा कुठण्यासाठी पाहिजे काय? समन्वय, समय सूचकता. जबरदस्त चेंडू हाही हाताळलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप, गुड लेन डिलिव्हरी. ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता थर्डमॅन मध्ये, परंतु डॉट बॉल, मिस टाइम होतोय. अगदी काही इंच दूर राहिला बॅट पासून हा चेंडू.
यावेळी स्टेप आउट कव्हर्स मध्ये खेळला फटका गॅप आहे 2 धावा तर निश्चितच मिळतील. खराब फेकी थोडीशी म्हणावी लागेल. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये कुठेतरी ताळमेळ गरजेचा. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं ना तर या सामन्यामध्ये तुमचं थांबणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये जर थांबलात ना तर धावा येणं अवघड नाहीये. यावेळी फुलटॉस फटका फसला जरूर परंतु हा मिस्टर स्ट्रोक देखील जाईल सीमापार. आला षटकार. खेळाडू मात्र जबरदस्त एफर्ट डीप मध्ये लाजवाब डायव्हिंग एफर्ट संघासाठी संपूर्ण समर्पण. अगदी जगन्नाथ नाना यांचं इथं धावपळ पाहायला मिळते खेळाडूसाठी. परंतु एकदा या एफर्टसाठी मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत. ज्या पद्धतीने तो डायव्हिंग एफर्ट संपूर्ण समर्पण आपल्या संघासाठी गावासाठी गावच्या नावासाठी लढतोय खेळाडू. षटकार आला परंतु अण्णाच्या बॅटमधून प्रमोद अण्णा हरदम चौकांना. हा खेळाडू जर उभा राहिला ना तर मॅच इज ऑन. यावेळी पुन्हा एकदा फुलटॉस अगदी हलक्या हाताने ग्लान्स केलाय. पॅडल स्कूप हा चेंडू देखील निष्ठून जाईल सीमारेषेपार. प्रमोदच्या पहिल्या षटकात लल्लन यांनी 17 धावा कुठल्या होत्या. प्रमोद 18 एक कदम आगे बढ़ते हुए. जबरदस्त फटकेबाजी. 18 चेंडू आता मात्र 25 ची गरज. फिल्डिंग एफर्ट्स तुम्हाला सामन्यामध्ये जिवंत ठेवतात. हेच आव्हान जर ते फिल्डिंग एफर्ट्स पाहायला मिळाले नसते ना तर अजूनही खडतर वाटू शकलं असतं प्रीतम सर. म्हणून म्हटलं जातं क्षेत्ररक्षण हा क्रिकेट मधला सर्वात महत्वाचा दुवा आहे. गोलंदाजीसाठी सूरज आलाय अर्थात लल्लन मताळे मनोज मांढरे प्रमोदांना गायकवाड. अगदी ही जोडी फेमस आहे. पसरणीची जोडी जबरदस्त. 18 चेंडू 25 ची गरज. सूरज मताळे लल्लनच्या खांद्यावर मदार असेल. संघासाठी महत्वपूर्ण योगदान द्यावं लागेल. दुसऱ्या बाजूला मनोज मांढरे. या दरम्यान वाईड बॉल येतो. अवांतर धाव प्राप्त होते. इथं मात्र स्वॅग करण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस डॉट बॉल. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. सूरज मताळे सोपं नाहीये या खेळाडूविरुद्ध मोठे फटके खेळणं. अगदी शॉर्ट ऑफ गुडलँड चेंडू उसळी घेतोय. अगदी फुटवर्कचा कोणताही वापर पाहायला मिळत नाही मनोजच्या माध्यमातून. थांबवलं या षटकात मनोजला. अगदी मॅच बनवली आहे का पुन्हा एकदा. नक्कीच बनवली आहे. अगदी 15 चेंडू 24 ची गरज आहे. येणारे 3 चेंडू निर्णायक ठरणार आहेत. आता नक्कीच यावेळी मात्र जबरदस्त स्क्वेअर कट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरीचा प्रयत्न होईल मनोजच्या माध्यमातून. 2 धावा पूर्ण देखील. यावेळी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. अप्रतिम गोलंदाजी. काय षटक हाताळलंय. अवघ्या 3 धावा आल्या त्या षटकात. 13 चेंडू आता 22 धावांची गरज आहे.
13 चेंडू 22ची गरज. दबाव कुठेतरी पुन्हा एकदा शिफ्ट होताना पाहायला मिळतोय. यावेळी आला कार्पेट केला फटका. क्षेत्ररक्षक आहे परंतु मिसफिल्ड अलाउज द बॅटर टू कम फॉर सेकंड. दुसरी धाव देखील मिळते. 1 से भले 2 आणि 2 धावांनी धावफलक होतो सक्रिय. 23 वरती पोहोचला धावफलक. 12 चेंडू 20ची गरज. येस, आणखी एक सूचना सर्वांपर्यंत पोहोचवली जाते. येणारी लढत जी यानंतरची असेल निर्णायक मॅच, ती 3 षटकांची होईल याची नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. ही मॅच महत्वाची आहे. तुर्तास 12 चेंडू 20 धावा, कारण पुढचा सामना खेळणार कोण हे ठरवलं जाणार आहे या मॅच मध्ये. गोलंदाजीसाठी अक्षय आलाय. अक्षयच्या समोर प्रमोदांना गायकवाडचं आव्हान. 12 चेंडू 20 धावांची गरज. जबरदस्त हाताळला चेंडू. डॉट बॉल आलाय. यावेळी मात्र अपील उचलली आहे. रिव्ह्यू नाही आपल्याकडे उपलब्ध मित्रांनो, लक्षात घ्या. अंपायर्स कॉल इज लास्ट कॉल. डॉट बॉल आलाय. 2 सलगचे निर्धाव चेंडू आलेत. आता मात्र 10 चेंडू 20ची गरज. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र पुन्हा एकदा जबरदस्त उसळी घेणारा चेंडू. अगदी दबाव कशाला म्हणतात हे पाहायचं या मॅच मध्ये. 3 डॉट बॉल आलेत सलगचे. अगदी किंबहुना जर पाहिलं तर मागच्या 9 चेंडूंमध्ये अवघ्या 4 धावा आलेत. यावेळी स्टेप आउट. आणखी एक डॉट बॉल. प्रमोदांना गायकवाडला बांधून ठेवलंय साखा दंडांनी. व्हॉट अ फॉल्ट. अक्षय जबरदस्त गोलंदाजी. आणखी एक डॉट बॉल आलाय. सलगचे 5 निर्धाव चेंडू, तेही प्रमोदांना गायकवाडच्या विरोधात. या चेंडूवरती एक बिग हिट गरजेचा. तो गरजेचा बिग हिट येणार का. महत्वाचं षटक आहे आणि या महत्वाच्या षटकातील महत्वाचा निर्णायक चेंडू. आणखी एक मिस्टाईप स्ट्रोक. आणखी एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. मेडन ओव्हर. व्हॉट अ कॉन्टेक्स्ट ऑफ द मॅच. जबरदस्त अप्रतिम मॅच. सहा चेंडू 20ची गरज. अमितच्या हातामध्ये सोपवला चेंडू. मनोजला मात्र आता हिरो बनावं लागेल. ज्या पद्धतीने समीकरण बदललंय पुन्हा एकदा पसरणी संघ अगदी एफर्ट्स वाढवावे लागतील, एफर्ट्स लावावे लागतील. जबरदस्त कामगिरी. अमित गोलंदाजीसाठी आलाय.
यावेळी मात्र जबरदस्त वन फॉर द ओव्हरचा इशारा. 5 चेंडू आता 20 ची गरज. ही म्हणजे या चेंडूवर मोठा फटका आवश्यक. अगदी फलंदाजाची रणनीती पाहिली. आखूड टप्प्यात सतत सातत्याने मारा केला आणि कामतडी संघानं वर्चस्व गाजवलंय. यावेळी मात्र नो बॉल. नो बॉल आहे हा चेंडू. पहिला वन फॉर द ओव्हर, दुसरा बाउन्सर मात्र इज नॉट अलाउड. इथं 5 चेंडू आता 19 ची गरज. यावेळी मात्र आडावटने केला फटका. डीप मध्ये खेळता येणार. जबरदस्त कॅच, परंतु फ्री हिट आहे. फ्री हिट आहे. फ्री हिट वरती दुसरीचा प्रयत्न. प्रमोदांना गायकवाड 2 धाव पूर्ण. तिसरीसाठी धावेल का? 2 धावा येतील. 4 चेंडू आता 17ची गरज. 4 चेंडू 17 धावांची आवश्यकता. एफर्ट लावतायत खेळाडू, परंतु एफर्ट लावताना शरीराची देखील काळजी घ्या. यावेळी मात्र लॉफ्ट केला. फटका फसला. हवेमध्ये आहे. रवी पवार डाऊन द बॉल येत असताना एक पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील घेतली जाईल. 3 चेंडूंचा खेळ बाकी. 15 धावांची आवश्यकता. 3 ही बिग हिट्स नीडेड. 3 चेंडू 15ची गरज. जबरदस्त यार्कर खोदून काढला. एकचा प्रयत्न. सिंगल मिळते का? येस, डेफिनेटली केवळ सिंगलच मिळेल. 2 बॉल आता 14ची गरज आहे. 2 बॉल 14 म्हणजे सामना जवळजवळ निश्चित झालाय का? धनगरवाडी कोळवली संघ आपला कॅप्टन तयार ठेवा. टॉससाठी लगेच या. 3 षटकांची मॅच असेल अशी ही सूचना आहे आयोजन समितीकडून. धनगरवाडी कोळवली संघ सातारा, टॉससाठी या. यावेळी क्रॉसबॅटरी स्ट्रोक अगदी फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेनं चौकारासाठी निष्ठून जातोय. 1 चेंडू 10ची गरज. म्हणून म्हणतो क्रिकेट हा षटकार चौकारांचा खेळ नाहीये. सिंगल डबल्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एकेरी व्हेरी धावा क्रिकेटचा आत्मा म्हणून ओळखल्या जातात, त्या उगाच नव्हे. जर डॉट बॉल पर्सेंटेज कमी ठेवा, सामना तुमच्या हातात आहे. इथं मात्र नो बॉल. अरे हा नो बॉल. इथं मात्र अण्णा संधी गमावली का? इथं विचार करावा लागेल. या नो बॉल वरती जर फटका आला असता, मॅच इज ऑन, पुन्हा मॅच बनू शकली असती, परंतु ती संधी गमावली अण्णा यांनी. संधी गमावली. 1 चेंडू 9ची गरज. औपचारिकता बाकी. आली की यावेळी मात्र एक चांगला चेंडू हाताळला डॉट बॉलने. मॅच फिनिश. कामतडी कॅप्टन प्लीज लगेच टॉससाठी या. कामतडी कॅप्टन. आजच्या दिवसातील निर्णय